जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे. पालकमंत्री हसन मुश्रीफ. जिल्ह्यात यंदा सरासरी 860 मिलीमीटर पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ 85 मिलीमीटर म्हणजे अवघा 9.9% पाऊस आला असून त्यामुळे खरीप हंगामासाठी पाणी उपलब्धता तसेच पाणी टंचाई असलेल्या गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ नियोजन करावे असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित जिल्ह्यातील पर्जन्यमान पेरणी परिस्थिती, बियाणे, खते याविषयीबाबत आढावा बैठकीत पालकमंत्री श्री मुश्रीफ बोलत होते. या बैठकीला आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमशा पाडवी, जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, नगरपालिका प्रशासन, जिल्हा आयुक्त जमीर लिंगरेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, अनेक दिवस पावसाचा खंड पडल्याने पेरण्या रखडल्या असून उगवलेली पिकेही धोक्यात आली आहेत. ही पिके वाचवण्यासाठी पाणी महत्त्वाचे असून 21 जुलैनंतर पाऊस अपेक्षित असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. आज काही गाव सोडली तर जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. पुढे पाऊस पडणार असल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची संकट येणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली. तालुकानिहाय आढावा घेताना त्यांनी सांगितले की नवापूर, नंदुरबार तालुक्यात तुलनेने अधिक पाऊस झाला असला तरी शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत सुमारे 81% पेरणी झाली तर यंदा केवळ 42% क्षेत्रावरच पेरणी पूर्ण झाली. पाणी पुरवठ्याच्या स्थितीबाबत त्यांनी सांगितले, नंदुरबार शहराला विरचेक धरणातून सुमारे 47% उपलब्ध साठ्यावरून दर 2 दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो. सध्या शहरी भागात गंभीर टंचाईची परिस्थिती नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण भागात मात्र अक्कलकुवा तालुक्यातील 5 गावातील 13 वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. तसेच 209 गावांमध्ये विहिरींसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यापैकी 180 कामे पूर्ण आहेत. नंदुरबार तालुक्यात 7 गावांमध्ये विहिरी, बोरवेल संपादन करून पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा पावसाचा खंड पडण्यामागे अल निनोचा प्रभाव असल्याचे सांगत पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, हवामान खात्याच्या अंदाजानुसार 21 जुलैनंतर पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 31 जुलैपर्यंतची परिस्थिती लक्षात घेऊन पुढे निर्णय घेतले जातील. नंदुरबारचा दीर्घकालीन विकास हा उपलब्ध पाण्याच्या प्रभावी नियोजनावर अवलंबून असून पालकमंत्री म्हणून या विषयाला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष पाठपुरावा करून साहित्य, आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. बैठकीनंतर आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमदार आमशा पाडवी यांनी आपल्या जिल्ह्यातील विविध मागण्यांसंदर्भात पालकमंत्री श्री मुश्रीफ यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी यावेळी जिल्ह्यातील पर्जन्यमान बियाणे पेरणी संदर्भात माहिती दिली. प्रतिनिधी जयेश पाटील, नंदुरबार.